भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आणि उद्या सकाळी त्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची सुद्धा माहिती कळतीये। अशी एक चर्चा सध्या सुरू आहे। एक मोठी बातमी राजकीय विश्वातून कळतीये। भाजपनं काँग्रेसला हा मोठा धक्का दिलाय। काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांकडून कळतीये। आणि उद्या सकाळी ही घडामोड अपेक्षित आहे। त्या आमदारकीचा राजीनामा देतील अशी चर्चा सध्या सुरू आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, अत्यंत धक्कादायक बातमी, काँग्रेसला हा मोठा निश्चितच धक्का आहे भाजपने दिलेला। विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव उद्या भाजपत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती कळतीये। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर खूप इंटरेस्टिंग बातमी आहे, कारण काँग्रेसच्या विद्यमान विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून कळली आहे। प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहे आणि मोठं प्रस्थ तर सातव हे गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसमध्ये राहिलेलं आहे। परंतु नेमकं काय घडलं आणि प्रज्ञा सातव यांचा हा प्रवेश निश्चित झाला याबद्दल अद्याप विस्तृत अशी माहिती समोर आलेली नाहीये। परंतु एक गोष्ट निश्चित आहे की उद्या सकाळी 10 वाजता ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील आणि 11 वाजता त्या प्रदेशाध्यक्ष आणि शक्यता अशी देखील आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या काँग्रेसचे आणखीन एक मोठे आमदार, मोठे नेते हे देखील उद्या भाजपत प्रवेश करणार असल्याचं कळतंय, परंतु त्यांच्या नावाबाबत अद्याप कुठलीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाहीये। परंतु अजून एक आमदार, असे एकूण 2 आमदार काँग्रेसचे भाजपत उद्या प्रवेश करतील आणि त्यातून खूप मोठा धक्का काँग्रेसला बसतो असं कळतं। त्यामुळे अंतिमतः काँग्रेसला पुन्हा एकदा महाराष्ट्रात निश्चितच, कारण ओम, येणाऱ्या महापालिकांच्या आधी, महापालिका निवडणुकांच्या आधी अशा प्रकारे काँग्रेसला हा मोठा धक्का म्हणता येईल। अर्थात दुसरं नाव अजून जरी निश्चित झालेलं नसलं किंवा समोर येत नसलं तरी देखील अत्यंत रोचक अशी सगळी घडामोड ठरणार असं दिसतंय। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।